गुंतवले हे मन त्या परमेश्वराच्या चिंतनात, भेटला या आयुष्याला आकार। गुंतवले मन त्या परमेश्वराच्या चिंतनात आणि भेटला या आयुष्याला आकार। ज्ञान मिळवण्याच्या जिद्दीने केले स्वतःसाठीच स्वतःला शिल्पकार, केले स्वतःसाठी स्वतःला शिल्पकार। सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम। श्रोतेहो, आज आपण या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक लीळा श्रवण केलेल्या आहेत। त्या लीळेतून स्वामींनी आपल्याला आध्यात्मिक ज्ञानच नाही तर व्यवहाराचं ज्ञान सुद्धा आपल्याला स्वामींनी सांगितलेलं आहे। तसंच आज आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार कशा प्रकारे आहेत, कशा प्रकारे आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार होऊ शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। श्रोतेहो, खऱ्या अर्थानं खरंच या जीवनाचे शिल्पकार ना आपणच आहेत। कारण आपण जे कर्म करतो, आपण जसं वागतो, जसं बोलतो, जसा आपला स्वभाव असेल ना तशा प्रकारेच आपल्या या जीवनाला आकार येत असतो, आपल्याला त्याचं फळ भेटत असतं। आपण चांगले कर्म केले तर आपलं शिल्प हे चांगलंच होणार आहे। ज्या प्रकारे एखादा मूर्तिकार असतो, तो मूर्ती करायला घेतो तेव्हा त्यांनी जशा प्रकारे त्या दगडावर मूर्ती करण्यासाठी जशा प्रकारे आकार आखटला, जशा प्रकारे तो त्याच्यावर चित्र काढायला लागलं, त्याच्यावर अवलंबून असतो की ते कशा प्रकारे काम करतो, त्यावरच ते ज्या प्रकारे काम करत असतं त्याच प्रकारे त्याच्या शिल्पाला ते आकार देऊ शकतो। तसंच आपल्या जीवनाचं सुद्धा तसंच आहे। आपण ज्या प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये कर्म करतो, ज्या प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये वागतो, जशा आपल्या जीवनामध्ये आपण कार्य करतो त्याच प्रकारे आपल्या जीवनाला आकार येत असतो। कर्म करणे हे फार चांगले काम आहे, पण त्याचा उगम हे त्या परमेश्वराच्या चिंतनातून असावा, त्या परमेश्वराच्या विचारातून असावा, त्या परमेश्वराच्या आदरातून असावा। ज्या प्रकारे श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला गीता ज्ञान सांगितलं, त्यामुळे आपल्याला आज गीता हा महान ग्रंथ आपल्याला लाभला आहे। पण त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंताने फक्त अर्जुनाला मार्ग दाखवला होता की तू या मार्गावर चालशील तर हा मार्ग चांगला, आणि हा मार्ग तुझ्या जीवनाचा आकार या मार्गाने बिघडू शकतो, या मार्गाने तुझं जीवन चांगलं होऊ शकतो, या मार्गाने तू चल, असे कर्म तू कर, असं ठामपणे श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं होतं। पण हे तुझा निर्णय असू दे, कारण तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, असं श्रीकृष्ण भगवंत म्हणतात। त्याचा आग्रह केला नाही की हे अर्जुना तू याच मार्गावर चल, फक्त योग्य मार्ग दाखवणं हे आपल्या गुरुजनाचं, त्या परमेश्वराचं काम होतं। आणि आता या कलियुगामध्ये आपल्याला परमेश्वराची साथ, परमेश्वराचं सन्निधान तर आपल्याला लाभलंच नाही, पण त्या परमेश्वराचा आचार विचार ज्याच्या हृदयामध्ये त्या परमेश्वराचं ज्ञान आहे, असे गुरुवर्य आपल्याला ते योग्य मार्ग दाखवतात। पण त्या मार्गावर चालायचं कसं, ते मार्ग आपण कसं, त्याचा निर्णय आपण कसा घ्यायचा, त्याचा कर्म कशा प्रकारे करायचं ते आपण आपलं ठरवायचं असतं। आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात, आणि अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात। आणि त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे सर्वोत्तम गोष्ट त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात, ज्याचा स्वतःवर विश्वास आहे, ज्याचा स्वतःच्या कामावर, स्वतःच्या कार्यावर, स्वतःच्या कर्मावर अतूट विश्वास आहे ना, त्याला हे सर्वोत्तम फळ भेटत असतं। आता जी आपली जी परिस्थिती आहे ना, ती त्याला कारणीभूत आज आपणच आहोत। आता आपण गरीब आहोत त्याला कारणीभूत आपणच आहोत, आता आपण श्रीमंत आहोत त्याला कारणीभूत आपणच आहोत। आपली आता जी काही परिस्थिती आहे त्या आपल्याला आपल्या कर्मामुळेच भेटलेली आहे। त्यामुळे निष्काम कर्म करा, कर्म करताना विचार करा, असं भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत सांगतात। भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, कर्मणो हेपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मण।
अरे कर्म अकर्म विकर्म कशाला म्हणतात हे जाणलं पाहिजे, कारण त्याची गती ही गहन आहे. आपण कधी कधी शुभ कर्म करीत असताना अशुभ कर्म आपल्याकडून कळत नकळत घडत असतात. ज्या कर्मामध्ये दुःख आहे त्यालाच आपण सुख समजत असतो. ज्या प्रकारे पेढा खाल्ल्यानंतर आपल्याला सुख मिळतं, पण जास्त खाल्ल्यानंतर डायबिटीज होतो. हिरव्या मिरचीची चटणी खमंग असते, पण तीच चटणी जास्त खाल्ली तर आपल्या पोटाची उलट गडबड होत राहते. आता उन्हाळ्यामध्ये थंडगार बर्फ आपण खातो, थंडगार पाणी पितो, पण हिमालयामध्ये थंडीने गारठून मेलेला माणूस हा सुखात मेला असेल नाही ना. तो कसं होईल नाही, म्हणून आपल्याला पापापासून होणारे दुःख हे तर नकोच आहे, पण आणि अशा या कर्मापासून आपण दूर राहिल्याशिवाय, त्या कर्म आपण करण्याचे टाळल्याशिवाय आपण या कर्माच्या बंधनातून सुटणार नाहीत. आणि जोपर्यंत आपण या कर्माच्या बंधनापासून दूर जाणार नाहीत तोपर्यंत आपण चांगले कर्म करू शकत नाही. ज्या प्रकारे परमेश्वराने आपल्याला कर्म सांगतील, जो मार्ग तो आपल्याला ईश्वराने दाखवून दिलेला आहे, त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. तरच आपल्या या जीवाचं, आपल्या या जन्माचं सार्थक होईल. आपल्या कर्म हे कसे असले पाहिजे, कारण आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे याचमुळं, कारण आपलेच कर्माचं फळ आपल्याला भेटत असतं. आयुष्य हे आपलं स्वतःचं आहे, तर त्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे. असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. अर्जुनाला त्यांनी मार्ग दाखवला, पण त्याच्यावर चालायचं की नाही हे निर्णय घेण्याचा अधिकार मात्र त्याच्याकडेच सोडला होता. अशाच प्रकारे एक त्याच्यावर उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यातील काही छोटे कर्म, आपले काही छोटे निर्णय आपलं आयुष्य बदलू शकतो. आणि त्यातूनच आपल्याला दिसून येतं की खरोखरच आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. गणेश हा बाजारात बसून नेहमीच आपली चप्पल बूट शिवण्याचं काम करत होता. तो खाली मान घालून आपलं काम करत होता आणि त्याला चाहूल लागली की कोणीतरी व्यक्ती आपल्या समोर उभी आहे. तेवढ्यात त्याला आवाज आला आणि ती व्यक्ती त्याला म्हणाली की अरे जरा माझी ही चप्पल तुटली आहे आणि ती दुरुस्त करून देतोस का? तेव्हा गणेश म्हणाला हो देईल की. आणि त्याने वर पाहिलं तर समोरची व्यक्ती ही त्याला ओळखीची वाटली आणि तो त्याच्या चेहऱ्यावरती हसू आणत म्हणाला तुम्ही सरांना? ती व्यक्ती म्हणाली हो, पण त्यांनी त्याच्या शिक्षकाला, त्या सरांना, त्या विद्यार्थ्यांनी ओळखलं होतं, पण त्या सरांना ते शिक्षक मात्र त्या विद्यार्थ्याला ओळखत नाहीत. आणि ते सर त्याला म्हणतात अरे तू कोण आहेस आणि तू मला कसं काय ओळखतोस? तेव्हा तो गणेश त्या शिक्षकाला म्हणाला सर मी गणेश राजगुरू, तुमच्या शानबाग शाळेमध्ये मी इत्यादी 8वीमध्ये शिकत होतो. तेव्हा तुम्ही आम्हाला इतिहास आणि भूगोल शिकवत असायचे. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली हो अरे पण तुझा चेहरा काही लक्षात येईना माझ्या. तेव्हा गणेश त्या शिक्षकाला म्हणाला सर असू द्या, नाही येणार तुमच्या लक्षात, कारण मी इतका हुशार नाही की मी वर्गामध्ये एवढा हुशार नव्हतो मग की तुम्ही मला ओळखू शकणार. ही व्यक्ती गणेशला म्हणाली की अरे पण तू शाळा सोडून हे काम असं का करतो? ते शिक्षक त्या गणेशला, आपल्या विद्यार्थ्याला एक शिक्षक विचारतो अरे बाबा पण तू शाळा सोडून हे काम का करत आहेस? तेव्हा तो गणेश म्हणतो सर आमचं हे काम पिढ्यानपिढीचा व्यवसाय आहे आणि मी 8वीत असतानाच माझ्या बाबाची तब्येत बिघडू लागली होती. त्यांना फुफ्साचा गंभीर आजार झाला होता. जे काही साठवलेले पैसे होते ना ते वडिलाच्या आजारपणात गेले आणि तरीसुद्धा त्यांचा आजार हा बरा झाला नाही. त्यामुळे माझ्या शाळेला पैसे कुठून आणणार? म्हणून मागच्या 2-3 वर्षापासून मी शाळा सोडून हाच व्यवसाय करत आहे. देसाई सरांनी त्याला विचारले की तुझ्या वडिलांना हा आजार कसा झाला? तेव्हा गणेश म्हणाला की ती सतत दारू पीत असत आणि वाईट व्यसनामुळे त्यांचे अशी फुफ्साचा कॅन्सर त्यांना झालेला आहे. मग पुढे ते शिक्षक त्याला विचारतात तुझी आई, भाऊ, बहीण हे ते काय करतात? तो गणेश सांगायला लागतो आई ही अशिक्षित आहे आणि ती इतरांच्या घरी धुणी भांडी करत असते. मला एक लहान भाऊ आहे, तो शिकत आहे आणि
ते सर अच्छा असं आहे का असं म्हणून ते देसाई सर त्याला विचारात हारून गेले होते. चप्पल शिवून झाल्यावर ते सरांनी त्या शिक्षकाने खिशातून पैसे काढले आणि ते गणेशला देऊ लागले. तेव्हा तो गणेश म्हणाला, नाही सर, तुमच्याकडून पैसे नाही घेणार. तेव्हा सर म्हणाले, अरे अरे तू वेडा आहेस का? तुझ्या कामाचा हा मोबदला आहे आणि तुला तो मिळायलाच पाहिजे ना. तेव्हा गणेश म्हणाला, राहू द्या सर, तुमच्याकडून नको पैसे. परत देसाई सरांनी जबरदस्तीने त्याच्या हातावरती ते पैसे ठेवले आणि ते सर तिथून निघून गेले. आणि काही दिवसांनी सर परत गणेशकडे आले आणि त्याला म्हणायला लागले, अरे गणेश, मला माझ्या मापाचा बूट तयार करून देशील का? यावर गणेश आनंदाने म्हणाला, हो सर, देईल की. गणेशने त्या सरांच्या मापाचा एक सुंदर असा बूट तयार केलेला होता आणि सरांना तो बूट इतका आवडला, ते खूपच त्यांना आवडला होता. त्यांनी त्या बुटाचे गणेश नाही नाही म्हणत असतानाही 800 रुपये दिले होते. आणि इकडे गणेशला इतका आनंद झाला की त्याला, कारण एवढी रक्कम आपल्या एका दिवसाची या कामाची पहिल्यांदाच भेटली होती. कुठे 10-12 रुपये एखादी चप्पल शिवल्याच्या नंतर भेटत होते, त्याला एक बूट तयार केल्यानंतर डायरेक्ट 800 रुपये मिळाले होते. त्याचा तो आनंद गगनात मावेना, कारण आजपर्यंत त्याला इतके पैसे कधीच मिळाले नव्हते. आणि आता तो बूट तयार करण्याचे काम करू लागला आणि आता गणेशकडे चप्पल बूट शिवून घेण्यासाठी, बनवून घेण्यासाठी ग्राहकांची मात्र गर्दी होऊ लागली होती. आणि इकडे ते शिक्षक, ते सर, आलेले ग्राहक गणेशला म्हणत होते, आम्हाला सरांनी पाठवलेला आहे, सरांचा बूट आम्ही बघितलेला आहे, तो खूप छान प्रकारे शिवला आहे आणि आम्हाला पण तसं म्हणजे तो तसा बूट पाहिजे आहे. त्यावर ते शिक्षक परत काय चालू आहे म्हणून गणेशकडे बघायला येतात. तेव्हा तो गणेश आपल्या शिक्षकाची आभार मानतो, सर, तुम्ही मला ग्राहक पाठवून दिलेस, ते तुम्ही खूप चांगलं केलं. तेव्हा ते शिक्षक म्हणतो, हे मी काहीच नाही केलं, फक्त तू त्याचा निर्णय घेतला, तू चाललास, तू काम केलं, तू कष्ट केले, तुझी मेहनत, तुझं कर्म आहे, हे मी यात काहीही नाही केलं. तेव्हा ते शिक्षक त्याला एक निर्णय देतात, एक मार्ग दाखवतात, का रे बाबा, तुझा आता धंदा खूप चांगला चालत आहे, तू काय कर, आता इथं छोटीशी एक टपरी टाक. तू गणेश म्हणला, सर, याला 12-13 हजार रुपये लागू शकतात. तेव्हा सर म्हणतात, त्याची कशाला काळजी करतो, मी तुला पैसे देतो, फक्त आत एकच आहे, 1 वर्षाच्या आत तुला माझे पैसे परत करावे लागतील. हे शिक्षकाचं बोलणं ऐकतात सर गणेश म्हणतो, हो सर, मी 1 वर्षाच्या आत तुम्हाला तुमचे पैसे देऊन टाकेन. सर पैसे देतात तर टपरी मांडतो आणि त्याचा आता पहिल्यापेक्षाही जास्त धंदा चालायला लागतो. ते चांगल्या प्रकारे पैसे कमवत असतो आणि त्याचे अवघ्या 5च दिवसात या निर्णयाने त्याचे पैसे, शिक्षकाने दिलेले पैसे वसूल होतात. ते शिक्षकांना द्यायला जातो तेव्हा ते शिक्षक, ते सर म्हणतात, नको, आपली 1 वर्षाची बोली आहे ना, हे तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी हे पैसे कामाला लाव. तेव्हा ते शिक्षक, ते सर आपल्या विद्यार्थ्याला अजून एक मार्ग दाखवतात, आता तू दुकानं टाकण्याची, मोठा मॉल टाकण्याची गरज आहे. तेव्हा गणेश त्यांचा निर्णय ऐकतो आणि त्या मार्गावर आपली वाटचाल सुरू करतो. आणि आता मात्र त्याचं दुकान मार्केटमध्ये 1 नंबरवर आलेला असतो. तो दुकान टाकतो. सर त्याला काही दिवसांनी भेटायला येतात. तेव्हा त्याच्या आता चेहऱ्यावर मात्र आत्मविश्वास झळकू लागलेला असतो आणि तो आनंदाने सराला म्हणाला, सर, काम खूपच चांगलं चाललं आहे, आता पुढे काय करायचं? तेव्हा सर म्हणाले, गणेश, आता मार्केटमध्ये आणि आता दुकान काढल्याच्या नंतर मात्र तो सर त्यांना अजून मार्ग दाखवतात की आता तू या दुकानाची कंपनी काढायची, स्वतःची फॅक्टरी काढ आणि MIDC मध्ये सुरू करायची, तू याची कंपनी तयार कर, असं म्हणून सरांनी त्याला एक फॅक्टरी काढण्याचा एक संदेश, एक मार्ग दाखवून दिला. आणि त्याने ज्या प्रकारे त्याने तो निर्णय घेतला आणि आता मात्र गणेशचे त्या शहरामध्ये 2-3 ठिकाणी दुकानं झाली होती, त्यांचं नाव झालं होतं आणि तो गणेशचा आता मोठा शेठ झालेला होता. तेव्हा सर आले, तेव्हा त्यांनी सराचं वाकून
आशीर्वाद घेतला आणि सरांना आनंदाने मिठी मारत तो सरांना म्हणाला, सर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. तेव्हा सर ते सर म्हणतात, नाही, यात तुझी मेहनत आहे, तुझे कर्म आहेत, यात मी काहीही केलेलं नाही. अशा प्रकारे आपल्याला आपल्या जीवनात आपले या परमेश्वराचे ज्ञानाचे भांडार असलेले गुरुवर्य आपल्या जीवाचं कल्याण करण्यासाठी, आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत नेण्यासाठी आपले गुरुवर्य आपल्याला मार्गदर्शन करतात, आपल्याला मार्ग दाखवत असतात. भक्ती कशी करायची, परमेश्वरानं आचरण आपल्याला कशा प्रकारे सांगितलेलं आहे, पण त्याच्यावर चालायचं कसं, चालायचं की नाही चालायचं ते आपल्यावर अवलंबून असतं. ते निर्णय आपण आपला स्वतः घ्यायचा असतो. अशाच प्रकारे स्वामी सुद्धा आपल्या सान्निध्यामध्ये भक्तिजनाला असे वेगवेगळे संदेश देत होते, वेगवेगळे मार्ग दाखवत होते. नागदेव लोकांनी नापास केला होता, पण स्वामींनी त्यांना शिकवलं. माहिमपट्टही विनयात नापास झाला, स्वामींनी त्यांना शिकवलं, पास केलं आणि शाळाच त्यांच्या ताब्यात दिली. भक्तावर स्वामींनी न रागवता स्वामी त्यांच्यातील सामर्थ्याची जाणीव त्यांना करून देतात. त्यांनी कर्म चांगले करा असं त्यांना सांगतात आणि तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे स्वामींनी प्रतिक्रियेतून सांगून दिलेलं आहे. माणूस काय करू शकत नाही, प्रयत्नाने दगडात वाळूचे खडे रगडल्याने त्या वाळूतून सुद्धा तेल काढू शकतो, एवढं सामर्थ्य मानवी जीवनामध्ये आहे. असेच एक भक्त स्वामींच्या सान्निध्यात होते. स्वामींच्या सन्निधानी दायंबा नावाचे एक भक्त होते. हे दायंबा हे बळेगावचे राहणारे होते, ब्राह्मण कुळातले होते. दायंबा आणि स्वामींची पहिली भेट ही वेरूळला झाली होती आणि पाहत्या माऊलीने दायंबाला स्थितानंद दिला होता. स्वामींचा त्यांना बोध झाला होता. अत्यंत स्नेह स्वामींचं त्यांच्यावर जडलेलं होतं आणि जीवाचा अधिकार, जीवाचे कर्म जर चांगले असतील ना, ते अनंत ब्रह्मांडाचा नायक, त्या जीवाचा हितक्ष असून त्याच्या स्वभावाची जाणीव किंवा त्याची काळजी सुद्धा तो परमेश्वर घेत असतो. फक्त जीवाचा अधिकार पाहिजे आणि त्या ईश्वराची प्रसन्नता, हे दोन्हीही त्या दायंबाकडे होतं. दायंबा हे ईश्वराच्या दर्शनासाठी तो जीव स्वतःचे कष्ट न बघता त्या अनंत सागराला भेटण्यासाठी उतावीळ असतो. तेव्हा परमेश्वर सुद्धा आपोआप जवळ जाऊ लागतो. दायंबाला विकल्प प्रमाद घडू नये म्हणून स्वामी एक मार्ग दाखवतात. स्वामी त्यांना म्हणतात, संन्यास घ्या. पण त्याने त्यांना साफ नकार दिलेला होता. काय गरज होती त्या परमपित्याला त्या जीवाचं दुःख टाकण्याची, पुन्हा तो एकटाच देणारा असून जीवाचे भले करण्याचे जणू काही त्या परमेश्वराने आव्हानच स्वीकारले आहे. अनेक भक्तांना तर त्याने ज्ञान देतच गेले, पाय परिभ्रमण करून जीवांना उद्धरतच गेले आहे. त्या अनर्जित दाता क्षेत्रात मातृत्व आहे. मग दायंबाला तसे कळत नव्हते, पण दायंबाला या भक्ताला मात्र तसे कळत नव्हते. म्हणून तो वादळाने आढळलेल्या वडाच्या झाडाला उद्देशून सुद्धा सर्वज्ञ म्हणतात. म्हणजे दायंबाला सर्वज्ञ म्हणतात, दायंबा तुम्ही संन्यास घ्या, नाहीतर या झाडासारखे दुःख तुम्हाला भोगावं लागणार आहे. तुम्ही इकडचे राहणार नाही, तिकडचे राहणार नाही, तुम्हाला या झाडासारखं असं युगानुयुग दुःख भोगावं लागत. असा कळकळीनं तो परमेश्वर ती माय माऊली सांगत असती, पण ते परमेश्वर तो मार्ग दाखवत होते. पण दायंबा हे चुकीचा निर्णय घेत होते आणि एवढा हितक्ष परमेश्वर असून तो माता बालकाचं नातं जपण्याचा प्रयत्न करत असतो. तरी सुद्धा ह्या जीवाचा दाव काही सुटत नाही. तो जर सुटला असता तर जीवाचा उद्धारच होऊन गेला असता. त्यांनी जर योग्य निर्णय घेतला असता तर त्यांनीही आपल्या जीवनाचं एक सुंदर शिल्प तयार झालेलं असतं आणि कालांतराने त्या जीवाचा आणि अनाधिकार त्या जीवाचे वाईट कर्म हे मध्ये अडथळे बनून आले आणि दायंबांना मात्र त्या भक्ताला मात्र या ईश्वराला विसरून गेला आणि जीवाला जर परमेश्वर देत असेल तर जीवाने ते नाही म्हणण्याचा अधिकारच ठेवू नये. पण असेच आपले मागचे कर्म, आपले मागची क्रिया, आपल्या माग जे आपण काय केलं त्या वाईट कार्य, वाईट कर्म आपल्याला अडथळा बनून येतात. अशा या चांगल्या त्या परमेश्वराच्या सन्निधानापासून आपल्याला दूर घेऊन जातो आणि आपला अवसर चुकतो आणि आपल्या जीवाचे, आपल्या जन्माचे हे शिल्प मात्र बिघडून जाते. म्हणून योग्य निर्णय घ्या, योग्य कर्म करा आणि शेवटी
आपल्याला आपल्या जीवनाचं शिल्प कसं करायचं कसं नाही ते आपल्याच हातात आहे. म्हणूनच आपल्या जीवनाचे शिल्पकार हे आपणच आहोत. आपल्याला वाटत असेल आपल्याला कुणीतरी येईल आणि अन्यायाविरुद्ध उभं राहील, पण तसं कधीच नसतं. कारण स्वतःलाच सर्व करावं लागतं आणि स्वतःचेच आपलेच कर्म आपल्याला अडथळा बनू शकतात. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. एवढे बोलून मी माझे हे 2 शब्द संपवते. दंडवत प्रणाम. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा.